श्रीपञ्चकृष्णाय नमो नमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय श्रीगोविन्दाय नमो नमः। महानुभाव पंथाचं तीर्थस्थान अंजनेरी या ठिकाणी बदादे परिवार व सोनवणे परिवार यांच्या वतीने अतिशय सुंदर अशा पंचावतार उपार सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। सुताय हरये परमात्मने प्रणत दुःखनाशाय श्रीदत्तात्रेयाय नमो नमः। जनकाद्विज सुताय हरये परमात्मने प्रणत विद्यादानाय श्रीचक्रपाणि नमो नमः। नेमायिसा अनन्तसुताय हरये परमात्मने प्रणत पापनाशाय श्रीगोविन्द प्रभु नमो नमः। विशालदेवसुताय हरये परमात्मने प्रणत लीलादानाय श्रीचक्रधराय नमो नमः। श्रीपञ्चकृष्णाय नमो नमः। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दंडोत प्रणाम मंडळी। मी आता कुठे असेल माहिती आहे तुम्हाला, हे नाशिक शहर माझी काही पाठ सोडत नाही आहे। माझी ही तिसरी टर्म आहे नाशिकला याची। तर नाशिकला येण्यापाठीमागचं कारण मी आता आलो आहे अंजनेरीला, पण यावेळेस माझ्यासोबत आई आहे। तर इथे येण्याचं कारण असं की उद्या श्री पंच अवतार उपहार महोत्सव, त्यासाठी मला इथे आमंत्रण करण्यात आलं आहे। त्यांचं नाव आहे अरुण बदादे। त्यांनी खास करून व्हिडिओसाठी आणि ब्लॉगिंगसाठी मला बोलवलं। सो आज आपण इथे आलो आहे, उद्या त्यांचा कार्यक्रम आहे। मला ही उत्सुकता लागली आहे की उद्याचा प्रोग्राम कसा होईल, काय होईल। अंजनेरीला उतरायचं असेल, अंजनेरीचं देवस्थान आपल्याला करायचं असेल तर अंजनेरी फाट्यावरती उतरा, पुढे जाऊ नका। पुढे अंजनेरीचा मेन स्टॉप आहे जिथे जैन मंदिर आहे, पण त्याच्या पाठीमागे उतरा तुम्ही। तिकडनं तुम्हाला ते जवळ पडेल, कारण की तिकडनं भरपूर लांब आहे आणि गावागावातून फिरून यावं लागतं। सो मंडळी, आता आम्ही आलो आहे अंजनेरी फाट्याजवळ। आणि हा अंजनेरी फाटा हे आम्हाला कसं कळलं माहिती आहे, या बोर्डवरून कळलं। हा आपला उद्याचा कार्यक्रमाचा बोर्ड आहे। अंजनेरी फाट्यापासून जरा पुढे चालत आल्यावर 2-3 मिनिटांच्या अंतरावर परमपूजनीय परममहंत श्री गोविंदराज बाबा अंकुळनेकर यांचा आश्रम दिसतो। आणि याच आश्रमच्या पाठीमागे आहे अंजनेरीचे स्थान। आणि या कार्यक्रमाचे प्रेरणास्थानसुद्धा हे गोविंदराज बाबा आहेत, म्हणजेच उर्फ तुळशीराज दादा। जर फाट्यापासून सरळ आला तर तुम्हाला इकडे येण्यासाठी सरळ रस्ता लागतो। बघा, हा सरळ रस्ता इथे येतो आणि हा जो टर्न आहे ना, हा टर्न गावात गेला। हा टर्न न घेता आपल्याला या साईडला जायचं, डाव्या हाताला। सध्या आता इथे बोर्ड लावला आहे, कारण की कार्यक्रम आहे। जेव्हा कार्यक्रम नसेल तेव्हा हे 2 मंदिरं लक्षात ठेवा। आणि समजा कालांतराने ही 2 मंदिरं पण नसतील तर हा टर्न लक्षात ठेवा। पहाटेची ही शांत हवा, निसर्ग गातो तुझा गोडवा, तुझ्या लीलांचा भास हा नभा, चरणी तुझ्या मिळो विसावा। अहिंसेचा तू दिला मंत्र, हा प्रेमाचा वाहतो अखंड झरा, सर्वज्ञ तूची स्वामी माझा, तल्लीन होतो जीव हा सारा। दंडवत तुझला, दंडवत तुझला, जय श्री चक्रधरा, जय श्री चक्रधरा। तर मंडळी, आता आपण जाणार आहोत अरुण बदादे या भक्तांच्या घरी। त्यांच्या घरी जाळीचा देव येथील कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर
महंत श्री चिंचोडेकर बाबा यांच्या आश्रमामधील परमपूजनीय परमहंत तपस्विनी रुक्मिणी आई तसेच परमपूजनीय परमहंत दिनकरदादा चिंचोडेकर आणि त्यांच्यासह त्यांचा संपूर्ण परिवार येथे उपस्थित आहे. तर मंडळी, त्यांचा पूजाविधी येथे होणार आहे आणि तोच अवसर आत्ता आपण पाहणार आहोत. नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयातची हे विश्व जगावे प्रसन्न व्हावे जन हे अघवे कष्मळ सारे दूर करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परमार्ग हे जीवन व्हावे मंगल मंगल हृदयी यावे परम प्रीती ती यावी घरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परज्ञानाचे करण्या मंथन अंतरात हो तुझेच चिंतन भक्तीने उद्धार करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा तर मंडळी, येथे आलेले साधू संत महंत यांची राहण्याची उत्तम सोय अरुण बदादे यांनी त्यांच्याच घराच्या काही अंतरावर असलेल्या नवीनच बांधण्यात आलेल्या एका संस्थेच्या भव्य हॉलमध्ये केली होती. तर मंडळी, या अवसरानंतर आपण करणार आहोत पंचावताराची तयारी, पण त्याआधी आपण जाऊयात
प्रणाम मंडळी. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आज म्हटल्याप्रमाणे आज पंचावताराचा उपार आहे आणि आता अंजनेरी स्थानाजवळ नाहन घालायला जायचं आहे आपल्याला. अरुण आला होता रात्री 1 वाजता आणि आता गेला आहे 3:30ला परत फुलं आणायला. तो अजून इथे आला नाही आहे. जो किती मेहनत करतो बघा. आणि या साईडला आहे अरुणचं घर आणि इकडे आत्ता आतमध्ये चाललं आहे पंचावताराच्या उपाराची तयारी. 4:30 वाजल्यापासून तयारी करत आहेत. आत्ता वाजले 7. आता अरुण आला की फ्रेश झाला की आम्ही आता जाणार आहोत अंजनेरी स्थानाजवळ. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. निशिदिनी तव हे नाम स्मरावे, विसर कधी न पडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. तुम्हा स्नान घालितो श्री चक्रधर राया, श्री चक्रधर राया, श्री चक्रधर राया, देवा माल्हणीच्या तनया. आरंभी तुम्हा मी गंध लावुनिया, प्रार्थना करीतो नम्र होनिया. भक्ती भावनेने तुझे गुण गाऊनिया. तुम्हा स्नान घालितो श्री चक्रधर राया, श्री चक्रधर राया, देवा माल्हणीच्या तनया. दही दूध साखर आणि मधुपर्क संग, सुगंधित उटण्याने मर्दित से अंग. शीत उष्ण निर्मळ पाणी वरी घालुनिया. तुम्हा स्नान घालितो श्री चक्रधर राया, श्री चक्रधर राया, देवा माल्हणीच्या तनया. सुवासिक चंदनाची उटी उगाळूनी, अत्तरे सुगंधित त्यात मिसळूनी. हळुवार देवा तुमच्या अंगी लावूनिया. तुम्हा स्नान घालितो श्री चक्रधर राया, श्री चक्रधर राया, देवा माल्हणीच्या तनया.
अक्षराचा भाळी लावूनिया हार सुमनाचा गळा घालूनिया फळे पान नारळायसा विडा वाहुनिया तुम्हा स्नान घालितो श्री चक्रधर राया श्री चक्रधर राया देवा मालनीच्या तनया श्री चक्रधराया अंतक काळच्या विजावसरी भक्तिजनांच्या विडावसराचा स्वीकार केला त्याप्रमाणे आमुच्या आज या ठिकाणी होत असलेल्या पंचावतार पारायणाचा या ठिकाणी आपण या क्रियेचा अन्नदानाचा स्वीकार करावा धर्मरक्षणाची पद सामर्थ्य देऊन प्रेमासी पात्र करावे पत्रं पुष्पं फलं तोयं योगे भक्ताः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयातचे हे विश्व जगावे प्रसन्न व्हावे जन हे अघवे कष्मळ सारे दूर करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परमार्ग हे जीवन ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुत स्तुनवन्ति दिव्यस्तवे साङ्गपद प्रमुपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितदद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशासं न विदुषुरासिरगणा देवाय तस्मै नमः श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री परमात्मने नमः अथ प्रथमोऽध्याय नमो चक्रधरा नमो योगेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय परमार्ग हे जीवन व्हावे मंगल मंगल हृदयी यावे परम
चिंतन भक्तीने उद्धार करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा कष्मळ सारे दूर करा नमो चक्रधरा आताच माझे परमश्री परमपूज्य महंत श्री जयेश दादा मराठे यांनी आपल्या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी गंगापूर निवासी महंत श्री कृष्णदास बाबा मराठे यांच्या नावाची घोषणा केली. याला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. दंडवत प्रणाम. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत कृष्णदास बाबाजी मराठे सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. श्री पंचकृष्णाय नमो नमः भक्तजनांचे चंदनासम जीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सिद्धीच्या सोन पाऊले आगमन झाले आपुले स्तुती सुमने गावने मनोभावे अवसराचा पर्व काळ हार गजरांची गुंफिली माळ करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदनासम जीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अल्पशा सहवासाने धन्य हो झालो आम्ही मिळाली सेवा फुली करण्या पुष्प वर्षाव करू मज वाटे आपले प्रेम अंतरी दाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदनासम जीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अधिकरण होऊनी मार्ग आधार देऊनी थोरवी ऐसी तुमची नवरणावे ज्ञानासी वंदन करो निजय श्री मस्तक पायी नमोनी करीते स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदनासम जीवन वाटे करीते
स्वागत पुष्प फुलांनी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद उमाताई. आपण सर्वांनी उमाताईंचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये करायचं आहे. यानंतर या अंजनेरी श्री क्षेत्र अंजनेरी या गावचे उपसरपंच सागर भाऊ चव्हाण यांचं स्वागत आमचे सागर भाऊ बदादे हे करतील. दोन्ही सागरच आहेत, दोन्ही सागर एकत्र मिळालेले आहेत. आपण सर्वांनी या गावचे उपसरपंच सागर भाऊ चव्हाण यांचं स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करायचं आहे. हा, फोटोग्राफर टाळ्या वाजवा. असं दत्तू भाऊ बदादे यांनाही उल्लेख झाला की आपण दोघांनी मिळून या ठिकाणी पंचावतार उपहार करावा असं त्यांना सूचित झालं आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी यांनी संपन्न केलेला आहे. अगदी थोड्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असताना दत्तूभाऊ बदादे हे त्याच्यामध्ये सामील झाले आणि म्हणून हा एवढा मोठा जो कार्यक्रम दिसतो आहे केवळ ह्या दोघांच्या प्रयत्नातून आणि त्याला लाभलेले मार्गदर्शक माझे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री गोविंदराज बाबाजी अंकुळनेरकर हे सातत्याने त्यांच्या सोबत 10 दिवसापासून सर्व साधू संतांना आमंत्रण, साधू संतांना दंडवत घालण्यासाठी फिरत आहेत. असा हा निर्हेतुक बुद्धीचा हा कार्यक्रम, निर्हेतुकपणाने केलेला हा उपहार, या उपहारासाठी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत सुकेने येथील बाबाजी येही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आणि म्हणून या ठिकाणी या नाशिक जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री कृष्णराज बाबाजी मराठे, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री चक्रपाणी बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय कीर्तन केसरी महंत श्री अचलपूरकर बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री वल्लराज बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री दत्तराज बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री भीष्माचार्य बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री वल्लराज बाबाजी, त्याचप्रमाणे गंगापूर येथील बामेराज बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय श्री क्षेत्र अंजनेरी ते श्री क्षेत्र कनाशी ह्या दरम्यान निघत असलेली ही पदयात्रा, या पदयात्रेचे आयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री दत्तराज बाबाजी पालेमकर आणि त्यांना साथ देणारे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री विशाल दादाजी विद्वांस, ह्या सर्वांना आमंत्रण दिल्यानंतर या कार्यक्रमाच्या 3 तारखा बदलल्या. बंधूंनो, आपण ज्या ठिकाणी कार्यक्रम करत आहोत ही आहे केंद्र शासनाची जागा. या मंदिराच्या परिसरामध्ये कोणताही कार्यक्रम होत नाही. मागे तर असा एक अनुभव आहे की दत्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी असा चालू कार्यक्रमातून पूर्ण शिजवलेलं अन्न आम्हाला या ठिकाणाहून उचलून न्यावं लागलं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जे मुख्य हाफिज ज्यांचं आहे त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणाहून ही परमिशन काढली आणि बस आम्ही दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही उरकणार असं त्यांना सांगितलं आणि कशा तरी पद्धतीने त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि आज ती तारीख ठरली. बंधूंनो, जानेवारी महिन्यामध्ये जी तारीख ठरली तिथेही आम्हाला थोडा उपद्रव झाला. त्यानंतर 15 तारीख ठरली होती, त्या ठिकाणी उपद्रव होणार होता आणि म्हणून ही 10 तारीख या ठिकाणी संपन्न केली आणि या 10 तारखेचं आमंत्रण तुम्हा सर्वांना एक निर्हेतुकपणाने अन्नदान घडावं या हेतूनच माननीय श्री अर्जुन भाऊ सोनवणे आणि दत्तू भाऊ बदादे ह्या दोन्ही वासनिकांनी सद्भक्तांनी एक निर्हेतुकपणाने आपल्या ठिकाणी अन्नदान घडावं, साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान घडावं, काहीतरी साधू संतांच्या ठिकाणून आपल्याला मार्गदर्शन व्हावं या हेतूने
अजून एक सांगायचं म्हणजे अर्जुन भाऊ सोनवणे जे आहेत हे श्री क्षेत्र अंजनेरी ते श्री क्षेत्र कनाशी या पंचकृष्ण पदयात्रेमध्ये सातत्याने मला वाटतंय 32 वर्ष झाले, 32 वर्षापासून सातत्याने त्या पदयात्रेमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि म्हणून या ठिकाणी हा पंचावतार उपहार त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आमच्या पदयात्रेचे आयोजक मंडळी दशरथ भाऊ पेखळे या ठिकाणी आलेले आहेत, दिसत नाही कुठं, हा त्यामध्ये तिकडे, हा त्यामध्ये हे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. तळेगाव दिंडोरी या ठिकाणाहून शांताराम भाऊ आलेले आहेत, त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आपण. 32 वर्षापासून सातत्याने श्री क्षेत्र अंजनेरी ते श्री क्षेत्र कनाशी या दरम्यान निघणारी ही पंचकृष्ण पदयात्रा, या पंचकृष्ण पदयात्रेमध्ये सहभागी असतात. त्याबरोबर मी असतो बरं का, म्हणजे 32 वर्ष न झाले मला, 25 वर्ष तरी झाले. हा तर 35 वर्षापासून हा कार्यक्रम, ही पंचकृष्ण पदयात्रा चालू असताना अर्जुन भाऊ सोनवणे यांना एक उल्लेख झाला आणि केवळ निर्हेतुकपणाने आपल्या ठिकाणी अन्नदान घडावं, साधू संतांचं काहीतरी मार्गदर्शन घडावं या हेतून हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित संपन्न केलेला आहे. आणि म्हणून आलेल्या सर्वच, या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत आचार्यगण संतगण भिक्षुक वासनिक बंधू आणि भगिनी आपण आला, आपणा सर्वांचे आयोजकाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. सशब्द अंतकरणाने प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावरती आपलं शिर नतमस्तक करून त्या परमेश्वराला आपलंसं करण्यासाठी एकत्रित झालेले आपण सर्व अच्युत गोत्रीय परिवार, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण ही धर्मसभा संपन्न होते. या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय, मला अनेक ठिकाणी वेळोवेळी कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणारे, आणि आज थोडासा अधिकृतीचा दोषच म्हणावा लागेल माझ्याकडून की त्यांच्या सोबत बसण्याचा योग वरती आला. काही प्रतिष्ठा सन्मान या ठिकाणी नुकताच मिळाल्यामुळं बाबांसोबत सर्व आचार्यगणांसोबत बसण्याचा योग आला, त्याबद्दल पहिली क्षमा मागेल मी तुम्हाला. या धर्मसभेचे आदरणीय श्रद्धेय अध्यक्ष पूजनीय बाबाजी, त्यासोबतच ज्यांच्या नाव घेण्याने खऱ्या अर्थानं माझं आणि तुमचं सर्वांचंच अंतकरण पवित्र होणार आहे. परंतु आता घड्याळामध्ये 12 वाजलेले आणि ही वेळ भाषणाची नसून राशनाची झालेली आहे. परंतु आमचे सन्मित्र दादराज बाबाजी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले की कार्यक्रम उशिरा चालू झाला तर संपायला पण थोडासा उशीर होईल. परंतु त्याही पलीकडे मी तुम्हाला माझ्या प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की आपण सर्वजण अच्युत गोत्रीय परिवार आहात, म्हणजे कर्मराठीमध्ये राहत असताना आपण लग्नाला वगैरे सगळीकडे जातो. नवरा उशिरा आला किंवा नवरी उशिरा आली, आपण काय टेन्शन घेतो का? लग्न लागल्याशिवाय जेवायला मिळत नाही, परंतु तिकडं लग्न लागल्याशिवाय जेवायला मिळत नाही. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला वेगळं वळण देणारं जर काही कोणत्या गोष्टी असतील, तुमच्या प्रपंचामध्ये धावपळीचं जर कोणती गोष्ट असेल तर तुम्हाला न मिळणारी गोष्ट म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान या आचार्यगणांकडून मिळणार आहे. म्हणून थोडा उशीर जरी झाला तरी कोणीही म्हणजे ती अडचण मानू नये. त्यासोबतच व्यासमंचावर सर्वच उपस्थित वंदनीय आचार्यगण, माझे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सन्मित्र, ज्यांचं सुंदर असं सूत्रसंचलन चालू आहे असे दादाजी, त्यासोबतच पूजनीय ज्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला आहे असे पूजनीय गोविंदराज बाबाजी, पूजनीय राजू दादाजी, या सर्वांनाच या ठिकाणी दंडोत प्रणाम करतो आणि आजच्या या विवेचनाला या ठिकाणी प्रारंभ करतो. बंधूंनो, जीवनामध्ये जगत असताना अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपण जगत असतो. महंत राष्ट्र म्हणून या महाराष्ट्राला गौरवलेले आहे आणि याच महाराष्ट्रामध्ये अतिशय पुण्य पावन असणारा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. तुमच्या धर्माचं असेल, तुमच्या सेवेचं असेल, अशा अनेक गोष्टीचं प्रतीक म्हणून या नाशिक जिल्ह्याकडे पाहिलं जातं. नसुद्धा अन्य धर्मियांमध्येच नाही तर महानुभाव पंथामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं सर्वात मोठ्यात मोठं नाव जर कुठल्या जिल्ह्याचं घेतलं जात असेल तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं घेतलं जातं. आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण राहता म्हणून आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात. दुसरी महत्वाची गोष्ट की भाग्यवंत आहात, परंतु या सर्व थोरा मोठा संत महंतांचा सहवास तुम्हाला या ठिकाणी लाभत असतो आणि त्यांच्याकडून तुम्हाला मिळणारे वेळोवेळी मार्गदर्शन असेल. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होत असतात, परंतु नाशिक जिल्ह्याकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट पाहायला मिळते की सेवेनं, कर्तृत्वानं, नेतृत्वानं गुणवान असणारी मंडळी या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनाहूतपणे
पूजनीय महेंद्र दादा आहेत आमचे, त्यांच्यामुळे आज या पंचावताराला उपस्थित राहण्याचा योग या ठिकाणी मला लाभला आणि योगायोगानं दीप प्रज्वलन या ठिकाणी करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं. की एका सुभाषितकारानं चांगलं अतिशय सुंदर म्हटलेलं आहे की हे अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, हे अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्यातू दीप येते काळजाची वात कर, लावण्यातू दीप येते काळजाची वात कर. या उक्तीप्रमाणे तुमच्या संसाराच्या धावपळीच्या या जगामध्ये जगत असताना तुमच्या हृदयावरती जो काळिमा आहे तो खऱ्या अर्थानं बाजूला करण्याचं कार्य जर कुणी केलं असेल तर ह्या व्यासपीठावर असलेल्या संत महंतांनी केलेले बंधूंनो. परमेश्वर जर पाहिजे असेल तर चतुर्वेदी साधनावरती आपली बुद्धी असावी, चतुर्वेदी साधनावरती आपली श्रद्धा असावी. एक संत म्हणतात, तुझ्या साधनाची घडो मज सेवा आणि कन मागे तुझ काही देवा, आणि कन मागे तुझ काही देवा, तुझ्या साधनाची घडो मज सेवा. साधन म्हणजे तेच बाबांनी सांगितलं, चतुर्वेद साधन स्थान प्रसाद वासठिकाणी भिक्षुक यांची सेवा घडावी आणि आपल्याला सुद्धा पंचावतार घडावा, पंचावतार उपहार घडावा असा योग यावा. असा योग येण्यासाठी आपण सुद्धा त्या भगवंताला प्रार्थना करायची आहे. यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्राप्त स्मरणीय महंत चक्रपाणी बाबाजी कोठी गिरणारे बाबांना विनंती करतो की आपण आपल्या विचारांना प्रारंभ करावा. दंड प्रणाम. ही भूमी उत्तम जाण वरी देवाच्या संबंध महान, महापापा करी क्षाळन दृष्टी देखत होय क्षयो, दृष्टी देखत होय क्षयो. ही नाशिकची भूमी महाउत्तम जाण. या भूमीचं महत्व म्हटलं तर अनेक प्रकारे सांगता येतं. कारण या भूमीमध्ये उभय गंगा तीराचं महत्व आहे. तेवढंच नव्हे तर ज्या स्थानापाशी आपण बसलेलो आहे त्या स्थानाला आमच्या सर्वज्ञाचा 2 वेळेस संबंध आलेला आहे. अशी ही भूमी. हा कार्यक्रम ज्यांनी उभा केला त्यांचा पूर्व इतिहास पाहिला तर फार वेगळा आहे. पूर्वीचेच भाग्यवान परिवार आहे हा. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय गंगापूरचे बाबाजी, त्याचप्रमाणे त्यांच्याच खांद्याला खांदा लावून बसलेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अचलपूरकर बाबाजी कीर्तन केसरी, त्याचप्रमाणे या भूमीला सर्वप्रथम ज्यांच्याकडे ह्या अर्जुन भाऊंच्या आईला मिळालं होतं असे चिचुंडेकर बाबा, त्यांचे चिचुंडेकर बाबांच्या उपस्थितीत असणारे आमच्या अक्का, त्याचप्रमाणे चिचुंडेकर बाबा कीर्तनकार, चिचुंडेकर बाबांचे शिष्य दिनकर मुनी कीर्तनकार, त्याचप्रमाणे या माता भगिनींनो नाव सगळ्याच घ्यावं वाटतं. परंतु कार्यक्रमाला वेळेचा अभाव पाहून कुठेतरी थांबावं असं वाटतं. म्हणून उपस्थित असलेले सर्व आचार्यगण, संत, महंत, तपस्विनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर पाहिलं तर पूर्व इतिहास दोन्ही माणसं असे की ज्यांना धर्माचा वारसा लाभलेला आहे. बदादे परिवारातून जर म्हटलं तर विष्णुपंत बदारे आमदार ज्याला म्हणायचे या परिसरात, असे आमदार विष्णुपंत बदादेंचेच वारसदार असणारे आमचे दत्तूभाऊ. त्याचप्रमाणे अर्जुन भाऊच्या माध्यमातून जर म्हणलं तर अर्जुन भाऊच्या आईनं मला एक वेळेस एक शब्द विचारलेला होता, बाबा संन्यास दीक्षा कुठे घेऊ? अरे म्हटलं संन्यास घेणं सोपं नाही. नाही तुम्ही सांगाल तसं करते म्हणे. त्या मातेची माझ्यावर फार भरपूर विश्वास होता आणि माझ्या बरोबर एवढ्या तीर्थयात्रा केलेल्या आहे. मी जेव्हाही गाडी काढलेली असेल त्यावेळेस त्यांना सांगितलेलं नसतं, फक्त आई तू येऊन जा एवढंच सांगायचो. म्हातारी यायची. म्हातारी एकदा माझ्याकडून या गोवर्धन मध्ये विसरलेली होती. तिच्यासाठी 3 तास गाडी थांबवली होती. पण ते गोवर्धन पूर्ण फिरून आलेली म्हातारी
गोवर्धनाचे विशेषही घेऊन आले. अगं बाई तुला कस काय मिळालं नाही म्हणे मला देवाने दिले. अशी अर्जुन भाऊची माता, अर्जुन भाऊच्या मातेला मग मी चिचुंडीकर बाबांकडे पाठवलं आणि चिचुंडकर बाबांकडे पाठवलं. त्यांच्याच बरोबर ते लखेराज दादा होते, त्यांनाही पाठवलं आणि ह्या दोघांनी संन्यासी जीवन समर्पित होऊन परत नाशिककडे आले. नाशिककडे त्यांनी शेवट काळ चांगल्या पद्धतीने देवधर्म करत राहिला. असा हा वारसा लाभलेला. जीवनामध्ये अनेक माणसं आहे, माणसाचे प्रकार आहे. अग्निभूत माणूस, अग्निभूत माणसाचं लक्षण आहे, तो प्रत्येक ठिकाणी गेला तर तमतम करील, चिडचिड करल, त्याला शांतता लाभणार नाही. दुसरा माणूस आहे अक्षरभूत माणूस. अक्षरभूताचं लक्षण आहे खुद को समजता नाही, बडो की सुनता नाही. त्याला मराठीत दुसऱ्या भाषेत म्हटलं तर यंगरट माणूस म्हणतो. तिसरा माणूस आहे वायुभूत माणूस. वायुभूताचं लक्षण आहे, वायुभूताचं लक्षण असं आहे की वायुभूत माणूस एका जागी थांबणार नाही. तो आध्यात्मिक, शैक्षणिक, सार्वजनिक सगळ्या क्षेत्रात आघाडीवर राहील, पण तो थांबणारा नाही, धावतीवर राहील. त्याला वायुभूत म्हटलेलं आहे. आणि पाचवा माणूस आहे जल, जलभूत. जलभूत म्हणजे जल म्हणजे पाणी. पाण्याचं ज्यावेळेस आकाशाकडे वाष्पीभवन होईल आणि यावेळेस अंकुर फुटतील, ते सर्वांपर्यंत पोहोचतील, तो जलभूत माणूस दुसरा तुम्हाला संतांच्या माध्यमातून भेटल. कारण संसार जीवनामध्ये दुःख व्यापक झाल्यानंतर तो माणूस ज्यावेळेस व्यापलेला असतो त्याला शेवटचा सहारा म्हणजे संत आहे. म्हणूनच संतांनी म्हटलेलं आहे, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थिक जीवनाकडे वाटचाल करायची असेल तर संतांचं महत्व आहे. आणि अशाच माध्यमातून अर्जुन भाऊन एक दिवस सांगितलं की बाबा 75 उपराचा दंडोत घालायला येतो. म्हटलं काय बाई, काय कारण आहे, काही दीक्षा वगैरे घेतो का म्हटलं. म्हणे आता तुम्ही सांगाल तर घ्यायला तयार आहे. म्हटलं थांब, पहिलं तुला पोराचं पूर्ण कर आणि नंतर संन्यासी पण घे. आणि मग त्यांनी सांगितलं की हे निर्हेतुक कार्य आहे. या परिवाराला वारसा लाभलेला जो पूर्वजांचा आहे, ज्यांच्या अधिकारांना या ठिकाणी अनुसरण घडलेलं आहे, अशा परिवाराचं खरोखर भाग्य चांगलं आहे. आज जरी थोडे माणसं असतील, परंतु याच माणसाच्या अन्नदानातून आपलं उद्धारण्याचं कार्य आमचे सर्वज्ञ तुमचा उद्धार करून तुम्हाला पुनश्च मनुष्य जन्म मिळून या ठिकाणी तुमचा उद्धार होईल हे निश्चित आहे. वास्तविक यानंतरही बोलणारी आमची कीर्तन केसरी आहे, त्यांना 2 तासही बोलायला सांगितलं नाही, म्हणणार नाही. म्हणून माझी थोडी तब्येत नरम असल्या कारणानं मी आता पुढील वाक्याला माझा टाइम दान करतो आणि वाढलेले शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. आणि ह्या परिवारावर ह्यो जो भावनेचा भाव आहे तो वाढत राहो, वृक्ष रूपात साकार हो, अशी ईश्वर श्री चक्रधर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वाढलेले 2 शब्द पूर्ण करून गिरणारा दत्त मंदिर, त्याचप्रमाणे गिरणाऱ्यातील सर्व मठ मंदिरांच्या वतीनं ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद बाबाजी. अतिशय थोडक्यात आणि महत्वाचे बाबा बोललेले आहेत. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति सर्वाणि आता ज्यांचा उपार आहे ना
गोपाल कृष्ण महाराज श्री दत्तात्रेय महाराज की जय चक्रपाणी महाराज की जय सुमने अर्पितो भावसौरभ काठिन्य हृदयाचे करावे कुसुमासम करावे कुसुमासम सर्वात्म श्री चक्रधर स्वामी नागपत्र कलाचे नारळ परिशिर प्रतिज्ञाही सुपारीची भाववीणा तुझर्पितो श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय त्या साईडला जाऊ भक्ती मुक्ती सुखदायक देवा जय नमो पंचावतारा तुम्ही आरोगणा स्वीकारा हो तुम्ही आरोगणा स्वीकारा विदुर गण्यांचे भोजन केले मोठ्या प्रेम भराने सुदाम पोहे आणि द्रौपदीची भाजी ती आवडीने सेवन केले त्या सम आता श्री कृष्ण अवतारा भक्ती मुक्ती सुखदायक देवा जय नमो पंचावतारा तुम्ही आरोगणा स्वीकारा तुम्ही आरोगणा स्वीकारा राणी मदळसा नित्य दिनी घरी भिक्षा मागून येसी आत्मर्षीची विनंती मानून दैनिक भोजन करीसी तसेच आमुच्या वृक्षाननाची श्री दत्तात्रेय अवतारा भक्ती मुक्ती सुखदायक देवा जय नमो पंचावतारा तुम्ही आरोगणा स्वीकारा तुम्ही आरोगणा स्वीकारा सहस्र भोजन विप्राचे परिपूर्णपणे स्वीकारिले आणिक विजाचे श्राद्ध जेवून त्यांचे पूर्वज उद्धरले कृपा करुणी त्या समाता श्री चक्रपाणी अवतारा भक्ती मुक्ती सुखदायक देवा जय नमो पंचावतारा तुम्ही आरोगणा स्वीकारा तुम्ही आरोगणा स्वीकारा आबाईसाच्या गोड पुऱ्या तुम्ही आरोगिल्या ते माने तिकोपाध्याचे भोजन केले त्यांच्या घरी जाऊनी तसेच आमुचे निर्गुण ब्रह्मा श्री गोविंद प्रभु अवतारा भक्ती मुक्ती सुखदायक देवा जय नमो पंचावतारा तुम्ही आरोगणा स्वीकारा तुम्ही आरोगणा स्वीकारा पाणी भात हा वृक्ष तरी पण स्वीकारिला
दंडोत प्रणाम. आज या ठिकाणी सांगताना आनंद वाटतोय की महंत राष्ट्र म्हणून गौरवलेल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक येथील पुण्यपावन पवित्र भूमीमध्ये नाशिकमधील अतिशय प्रसिद्ध असणारं तीर्थस्थान त्र्यंबकेश्वर, त्याजवळच असणारं महानुभाव पंथाचं तीर्थस्थान अंजनेरी या ठिकाणी बदादे परिवार व सोनवणे परिवार यांच्या वतीने अतिशय सुंदर अशा पंचावतार उपार सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. महानुभाव पंथामध्ये अनेक साधू संतांना बोलवून त्यांच्या ठिकाणी भजन पूजन घडावं ही ह्या परिवाराची इच्छा होती. आणि महानुभाव पंथामध्ये पंचावताराला प्रमुख स्थान दिलं जातं. त्यापैकी गोपालकृष्ण महाराज असतील, श्री दत्तात्रय प्रभू महाराज असतील, तसेच श्री चक्रपाणी महाराज असतील, गोविंद प्रभू महाराज असतील आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना प्रमुख मानणारा हा महानुभाव पंथ आमचा आहे. आणि त्या महानुभाव पंथाच्या साक्षात परमेश्वर तर आपल्या सन्निधानामध्ये नाही आहे, परंतु त्या परमेश्वराच्या साधनवंताप्रती आपली क्रिया काहीतरी घडावी या उद्देशाने या परिवारानं सुंदर असं आयोजन केलं होतं. या परिवाराला या पंचावताराच्या निमित्ताने भरभरून या ठिकाणी महानुभाव आश्रम तरडगाव व आमचे सन्मित्र आदरणीय श्रद्धेय पूजनीय वल्लेराज बाबाजी पूजनीय महेंद्र दादाजी खामनेकर यांना, या परिवाराला सुद्धा सोनवणे परिवाराला या ठिकाणी भरभरून व बदादे परिवाराला भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. दंडवत प्रणाम मंडळी. अंजनेरी येथील श्री पंचावतार उपार महोत्सव आनंदरित्या पार पडला. श्री पंचकृष्णाय नमो आणि व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी सेवा मला भेटली त्यासाठी मी अरुण बदादे यांचं मनापासून आभार मानतो. असेच लहान मोठे कार्यक्रम या स्थानाजवळ होत राहावे. या स्थानाचं महत्त्व पण तेवढंच आहे. या स्थानाला नक्कीच भेट द्या. या स्थानाचं पावित्र्य तुम्हाला भेट दिल्याशिवाय कळणार नाही. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय श्री कृष्ण, जय श्री दत्तात्रय प्रभू. नमो नमः जनकाद्विज सुताय हरये परमात्मने प्रणत विद्यादानाय श्री चक्रपाणि नमो नमः नेमायिसा अनंत सुताय हरये परमात्मने प्रणत पापनाशाय श्री गोविंद प्रभु नमो नमः विशाल देव सुताय हररे परमात्मने प्रणत लीलादानाय श्री चक्रधराय नमो नमः श्री पंचकृष्णाय नमो नमः. श्री पंचकृष्णाय नमो नमः.